लाडकी बहीण योजनेअंतर्गत सध्या सर्वात महत्त्वाचा कोणता विषय असेल तर लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी आणि ई-के-वाय-सीमध्ये आमची ई-के-वाय-सी होत नाही, ई-के-वाय-सी केल्यानंतर कोणत्या महिला अपात्र होणार असे विविध विषय आहेत. म्हणूनच त्या सर्व विषयांबद्दल आपण माहिती आज पाहणार आहे. नक्की कोणत्या महिला अपात्र होतील, कोणत्या महिला पात्र होतील, तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे ई-के-वाय-सी करून देखील यामध्ये अनेक महिला अपात्र होणार आहेत. तर त्या महिला कोण असणार आहेत, सर्व सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला आणि तुम्ही फेसबुकवर पाहत असल्यास आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका. चला आपल्या व्हिडिओच्या मेन मुद्द्याला सुरुवात करूया. तर लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. कारण यासाठी आपल्याला माहिती आहे की 18 नोव्हेंबरपर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे आणि 18 नोव्हेंबर म्हणजे जवळपास 16-17 दिवसांनंतर ही ई-के-वाय-सी प्रक्रिया किंवा ई-के-वाय-सीची मुदत संपणार आहे आणि त्यानंतर लाडक्या बहिणींची एक फायनल यादी सरकारद्वारे तयार केली जाईल आणि त्या महिलांना योजनेचे पैसे कायमस्वरूपी सुरू राहतील, त्यांना योजनेतून अपात्र केले जाणार नाही. पण आता ज्या महिलांना अपात्र केलं जाणार आहे या महिलांमध्ये नक्की कोणत्या कोणत्या महिलांचा समावेश असणार आहे तर लक्षात घ्या. समजा लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी प्रक्रिया तुम्ही पूर्ण केली आहे म्हणजे तुम्हाला योजनेचे हप्ते मिळणारच असे आहे का तर असे अजिबात नाही. लक्षात घ्या, तुमची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याची छाननी कधी होणार आहे तर छाननी 18 नोव्हेंबर नंतर म्हणजे ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण बंद झाल्यानंतर सर्व महिलांची छाननी सरकारकडून केली जाणार आहे. यामध्ये ई-के-वाय-सी करताना तुमच्या पतीचा किंवा तुमच्या वडिलांचा तुम्ही आधार नंबर दिलेला आहे, त्यावरून तुमचे रेशनिंग कार्ड तपासून त्या रेशनिंग कार्डमध्ये नक्की किती लाभार्थी महिला आहेत, कोण कोण लाभ घेत आहे याबाबतची सर्व माहिती राज्य सरकार आणि महिला व बालविकास विभागाच्या वतीने तपासली जाईल आणि त्यानंतर मग योजनेत कोण पात्र कोण अपात्र याचा निर्णय सरकार या निमित्ताने घेणार आहे. म्हणूनच सर्वात महत्त्वाचा पहिला मुद्दा म्हणजे ई-के-वाय-सी केली म्हणजे पैसे येणारच असं अजिबात नाही, तर ई-के-वाय-सी करून देखील तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. आता कोणत्या महिलांना यामध्ये पैसे मिळणार नाहीत याबाबत देखील अनेकांची शंका आहे. तर तुम्हाला मी सांगतो, समजा तुमचं एक कुटुंब आहे आणि एका कुटुंबाचे हे रेशनिंग कार्ड आहे. या रेशनिंग कार्डवर समजा एक सासू आहे, आपण लक्षात घेऊया कोण आहे, सासू आहे बघा या ठिकाणी 1 नंबरला. तिला एक मोठा मुलगा आहे, त्याची एक सून आहे असं आपण समजूया. दुसरा एक लहान मुलगा आहे, त्याची एक सून आहे आणि त्याच कुटुंबामध्ये एक मुलगी आहे असे आपण लक्षात घेऊया की एका कुटुंबामध्ये एक 4 लेडीज आहेत. आता या लेडीजपैकी समजा सासूने ई-के-वाय-सी केली आहे, सुनेने ई-के-वाय-सी केली आहे, या देखील सुनेने ई-के-वाय-सी केली आहे आणि या मुलीने देखील ई-के-वाय-सी केली. म्हणजेच की कुटुंबामधून 4 लाडक्या बहिणींनी किंवा 4 महिलांनी ई-के-वाय-सी केली तर एकीचेही पैसे मिळणार नाहीत. सर्वच्या सर्व महिलांना थेट अपात्र केले जाईल. लक्षात घ्या मी काय सांगतोय, थेट अपात्र. मग ई-के-वाय-सी नक्की करायची कोणी तर लक्षात घ्या. समजा या कुटुंबामध्ये 4 महिला होत्या, त्यापैकी समजा सासूने ई-के-वाय-सी केली असेल तर 2ही सुनांनी ई-के-वाय-सी करायची नाही, फक्त मुलींनी ई-के-वाय-सी केलेली असावी. तर मग सासू आणि मुलगी म्हणजेच की सासू आणि या 2 सुनांची जी नणंद असणार आहे त्या पात्र राहून त्या दोघींना पैसे सुरू राहतील, सुनांचे पैसे बंद होतील. परंतु जर एकाही सुनेने ई-के-वाय-सी केली तर लक्षात घ्या मी काय सांगतोय की कोणाचेच पैसे येणार नाहीत, सर्वच्या सर्व महिलांना थेट अपात्र केले जाणार आहे. म्हणून कोण कोण अपात्र होणार याबाबत स्पष्ट तुमच्या लक्षात घ्या. मी क्लिअर सांगतो, आता या उदाहरणावरून सांगितलं. आता तुम्हाला मी क्लिअर माहिती देतो की एका कुटुंबामध्ये फक्त एक विवाहित आणि एक अविवाहित 2च पात्र असणार आहेत. सासू आणि सून दोन्ही एकत्र पात्र नाहीत. ही महत्त्वाची बाब आहे. अनेकांना वाटतंय की सासू आणि सून दोघी असल्यास दोघींना पैसे मिळतील, असे अजिबात नाही. 2 विवाहित महिला योजनेसाठी पात्र नाहीत हे स्पष्टपणे GR मध्ये सांगितलं गेलं आहे. म्हणूनच लक्षात घ्या, तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत असतील आणि तुमच्या कुटुंबामध्ये तुम्ही दोघींनी ई-के-वाय-सी केली असेल आणि दोघी जर तुम्ही विवाहित असाल तर दोघींचेही पैसे बंद होतील. त्यामुळे ई-के-वाय-सी करण्यापूर्वी किंवा तुम्ही जर केली असेल तर लक्षात घ्या, मी आधी देखील अनेक व्हिडिओ टाकल्या होत्या, त्यामध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं मी की रेशनिंग कार्ड फोडून तुम्ही तुमची ई-के-वाय-सी करा जेणेकरून तुम्हाला अडचण येणार नाही. परंतु अनेक महिलांनी तरी देखील आपली ई-के-वाय-सी केली आहे, सासूने केली आहे, सुनेने केली आहे आणि त्यामुळे आता मोठ्या प्रमाणावर यामध्ये फटका देखील बसू शकतो. म्हणून तुम्ही अजूनही ई-के-वाय-सी केली नसल्यास लक्षात घ्या, तुमच्या कुटुंबामध्ये एकीचीच
विवाहिताची आणि एका अविवाहितेची तुम्ही या ठिकाणी ई-के-वाय-सी करा. त्यानंतर अजून कोणत्या महिला अपात्र होणार, तर बघा यामध्ये लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी करताना पती किंवा वडील म्हणजेच की दोन तुम्हाला OTP लागत होते. एका आधार OTPवर स्वतःची म्हणजे लाडक्या बहिणीची ई-के-वाय-सी आणि त्यानंतर पतीची किंवा वडिलांची ई-के-वाय-सी त्या ठिकाणी पूर्ण करून घ्यायची होती. पती किंवा वडील या दोघांपैकी फक्त कोणीतरी यामध्ये पाहिजे आहे. काही अनेक लाडक्या बहिणींनी काय केलेलं आहे मला लक्षात आलेलं आहे बघा, की त्यामध्ये स्पष्टपणे त्यांनी काय केलं की त्यांच्या आईचे किंवा इतर जे असणार आहेत, इतर घरातील भाऊ असेल किंवा बहीण असेल यांचे त्या ठिकाणी आधार नंबर टाकून त्यांनी त्यांची ई-के-वाय-सी केलेली आहे. म्हणजेच की पती आणि वडिलांना सोडून आई असेल किंवा भाऊ बहीण कुणाच तरी त्यांनी त्या ठिकाणी काय केलं, आधार नंबर टाकला, OTP घेतला आणि ई-के-वाय-सी केली. तर अशा देखील महिला यामध्ये अपात्र होणार आहेत. त्यांना देखील योजनेचे पैसे यापुढे मिळणार नाहीत. पुढचा महत्त्वाचा मुद्दा, आता तुमची ई-के-वाय-सी झाल्यानंतर तुमची सर्व माहिती महिला व बालविकास विभागाकडे मिळाली आहे. कुठल्या विभागाकडे? महिला व बालविकास विभागाकडे सर्व माहिती मिळाली आहे. मग आता महिला व बालविकास विभाग काय बघणार आहे? सर्व माहिती तपासली जाईल की 4 चाकी वाहन आहे का, कुटुंबाचे उत्पन्न किती आहे, कुटुंबामध्ये लाभार्थी किती आहे, टॅक्स कोण भरतं का, सर्व बाबी काय करणार आहे महिला व बालविकास विभाग तपासणार आहे. आणि बाबींना तपासून त्यानंतर यामध्ये सर्व अटी व निकषांमध्ये ज्या महिला पात्र राहतील त्यांनाच केवळ योजनेचे यापुढील पैसे सुरू राहतील. अन्यथा इतर ज्या महिला आहेत त्या या योजनेच्या लाभापासून वंचित राहतील, त्यांना योजनेचे पैसे मिळणार नाहीत. आता याच्या व्यतिरिक्त तुमचे कोणतेही प्रश्न असल्यास आम्हाला कमेंटमध्ये विचारायला विसरू नका. ही महत्त्वाची व्हिडिओ शेअर करायला, फॉलो करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.